हरिः ओम नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरति वाणि जन्नुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत् आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः श्रीमद्वगुरुभ्यो नमः सर्वगुरुभ्यो नमः श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता ಕಳ್ತಿದ್ದಿ ಸಾಕಮ್ಮಿ ಮಹಾಭಾರತ ಅಂತೂ ಆಚಾರ್ಯ ಧೌಮ್ಯ ಹಂಗೆಲ್ಲ ತೀನಿ ಶಿಷ್ಯ ಉಪಮನ್ಯು ಅರುಣಿ ಮಳ ತಕ್ಕ ಉದ್ದಲಕ್ ಮುನ್ನಾಮ ಇಲೆಮ್ಮ ಇರು ವೇದ ತೀನ್ ಜನಲ್ ಕಾಣಿ ಪಳಿಲೆ ತಂತು ವೇದಾಲ್ ಕಾಣಿ ಸ್ವಲ್ಪ चढ हांग सांगताची म्हळ्यार ते पूरक जावन आसा महाभारता काणीक तशी ती काणी मुखार जाता म्हळ्यार एक पंथा जनमेज वेदो तो धौम्याल अनुमती घेवन गृहस्थाश्रम करून तो एक गुरुकुल करून आसा ताकाय शिष्य आसाची तागेले शिश्य तो चंद करून पळयता कसलेच परीक्षा करना तांकां एक पंथ कसो जाता म्हळ्यार जनमेजयान एक यज्ञ कोरका म्हूण सांगून ताका पुरोहीत जावन वरण केला पळय तशी येवच्या सांगता हाणें तो आश्रम सोडूच ना ते यज्ञ कितले काळ जाता कसले इत्ते म्हूण आश्रम एक चंद ರೀತಿರ್ ಚೊಲ್ಕ ಗುರು ನಾ म्हणले कुडले आतांच बरी तेद नाही ಸ್ವಲ್ಪ ಶಿಷ್ಯ लुटीचे तंटेचे पुराय आसताची मुखाल वास 90 जन हांग आसला रे 10 जन पुणी लुटीचे आसतात 90 जन लुटीचे एक 4-5 जन चांग आसताचे शिष्य जेवो जाल्यार हे पुळ्ळो काल जाल्यार तांकां उपाय ना वच्चाक वयबे शिष्यांक कसले जबाबदार दिवच्याकूच ना जाल्यार तांकां पुरोहीत जावन वरण केला दुखून यजमानाल कामां वच्चो का न्हय तो कसो करता ग्रहकर्त्याचे आश्रमाचे सर्व कार्य तागेले इकलो शिष्य उत्तंक म्हूण सांगून तो सांगता पळय आतां घर पळोवन घेवका तुवें उत्तंका खंयचे आळ साय करूं नाका येद्दोळ थंय तुका हांव कसलें काम सांगा न्ही गोतच न्हू तुका हे पंत तुगेल वैरी जबाबदार दिवन उत्तर आसा हांव घराचें सर्व रितीर घरा निर्वहण करतुवें तूं म्हणून म्हणटना ना गुरू हांव करता तुमगेला आशिर्वाद आसला जाल्यार हांव चंद रितीर करता म्हगेलो आशिर्वाद आसा जाल्यार हांव येद्दोळ तुमकां कसलेय जबाबदार दिना अशी चंद करून पळयलेले जाल्यार आजी म्हाका उपाय ना जाल्ला म्हूण म्हणटना जायता म्हणटा उत्तंक हांव चंद करून पळयता भारी चंद करून करतरच तो ताका भारी संतोश येजतके उत्तंकाक कित्याक म्हळ्यार आश्रमाक विद्याभ्यासा म्हूण येतना तागेलो आनामान कसो सांगला म्हळ्यार गुरू शुश्रूश कोरका गुरून सांगील काम कोरका गुरून सांगील तशी आयकुका हांगा गुरू कसलीच एक काम करायसिनाची अशी करी तशी करी म्हूण कड्डाय करनाची तशी चोलका म्हूण गीटी घालनाची हाका कसला भैया गुरुकुल म्हूण आत्त गुरून काम करी म्हूण सांगिले एक व्हड खुशी ताका आनी कसो म्हूण म्हळ्यार आकस्मीक परिस्थिती ती गुरू वचूका जाल्यार इतले शिश्यालां तूं म्हाका गुरून सिलेक्ट केलें न्हू म्हळ्यार एक संतोशूय ताका ताजे ओटू ताका कसो की गुरू परीक्षा करतलो म्हूण म्हळ्यार पाप ताका गोतना तशी ताका भारी आनंद जाता एक पंथ कसो जाता म्हूण म्हळ्यार गुरूल आश्रमा आसूचे बैल मनशे पुरय उत्तंकाक आपयन सांगताची तूं पळय तेदना कशी म्हळ्यार ऋतू काल म्हूण आशिल्लें म्हळ्यार बश्टी जाल्ले नंतर एक स्त्रीगमन काल म्हूण आसा म्हळ्यार गर्भ धारण जावच्या योग्य काल त्या वेळाक पळय कसं नमने स्त्री पळय तांणी परीक्षा करची त्या उत्तंकाक तांणी आपण सांगताच पळय उत्तंका पळय तुगेल गुरुपत्नी आजी ऋतुस्नान केला तिगेल ऋतुगमन काल निष्फल जाता वय तुगेल गुरू हांग ना परस्थळा चमकला तशें न्हू गुरुपत्नीक भारी बेजारू तूं घरान तुला सर्व काम कोरका कसले परिस्थिती येयल्यार तूं समदारसून व्हरका म्हणून गुरून तुका आज्ञा दिला देखून तूं हें एक गुरुपत्नीले विशयान तो तिगेल ऋतुकाल व्यर्थ जायना अशें वर्तन कोरका न्हय पळय आमकां दिसता महाभारतांत असल कालांतूय असल धर्माक प्रेरण जाता गुरुपत्नी गमन म्हळ्यार आतां ताईन तुले एक लक्षण म्हूण म्हणटाची गुरुपत्नी मात्र न्ही गुरुगमन म्हळ्यार मालगड स्त्री आलोटो समागम करच्या नज तंतूय गुरुपत्नी गमन ताका शिकयिल्ले आचार्यांक गेले बायले लोटो असल संबंध न्ही दवरून जेते आतां ताई पंचमहापातकांत तुले एक लक्षण ते ताका गोतच न्हय तो शिकला न्हय तो सांगता
तुम्ही पुरे म्हाका हांव सुशी जाल्यार बायल मनशाले म्हणटा पळय स्त्री बुद्धी प्रलयांतक म्हूण बायल मनशाले उतर आयकून केन्नाय अकार्य हांव करना. तुमी युक्तियुक्त उत्तर सांगला म्हूण तुमकां दिसून आसचें पळय जाल्यार तें भारी हे अपचार करचें काम हांव करना. म्हाका गुरून घरांतुलें गृहनिर्वणेचें काम पुरें कर म्हणलां आसा पळय. अधर्म कार्य करी म्हूण सांगनी नव्हे म्हूण सांगता न्ही तागेले इतलें तागेलें बरलेलें काम करतरच कितले की काळ नंतर वेदू आश्रमा येता उतंकाल व्यवहार पळयत तो पुराय छंद रितीर जातरस थंय अशी आसूचे बरलेले जन ताका परीक्षा केलेले विशय सांगतात यशेश जालें म्हूण सांगून भारी संतोश ताका ताका म्हूण म्हळ्यार हांव कसले तांकां मस्त परीक्षा करनी ओरे घालनी भांगर वरे घालून पळयतात तशें कसले पळयनी जाल्यार धर्म आनी अधर्माची विवेचना मिगेल शिश्यांक आस नवे म्हूण म्हणलेलें भारी संतोश जालो ताणें सांगता की चेडा उत्संका तुका कसले जाय सांग तूं आश्रम धर्मानुसार जावन चोल न्हू मिगेल आश्रम छंद करून पळयला आनी म्हाका संतोश दिला तुवें तुका कसो कोरका म्हूण सांग म्हूण म्हणटना तो कसले नेम घेना जाल्यार तो सांगतरस तुका पळय मिगेले एक अनुग्रहानाची आनी तुका हांगा शिकचें करचें म्हूण म्हळ्यार कसलें बरें ना तुका सर्व विद्या मेळटा तशें जावन तूं तुगेले इच्छे प्रकार तूं खंय वचका तूं गुरुकूल कोरकावे कसले तें तुगेले खुशी तूं हांगा देखून तुका आजीक मुक्ती जाल्लें तुगेलें शिकचें पुराय जाल्लें तें उत्तंक जाल्यार राबून सांगता की गुरुदक्षिण दिवका नवें आचार्या तुका कसलें गुरुदक्षिण जायता म्हूण एक सांगका विद्याभ्यास जाले नंतर गुरुदक्षिण दिना नशी वचनच हें एक संप्रदाय आसनमे म्हूण म्हणटरस तो सांगतरस पळय यश्च अधर्मेण वै ब्रूयाद यश्च अधर्मेण पृच्छति तयोरन्यतरः प्रैति विद्वेषं चादिगच्छति कोण संप्रदायाक विरुद्ध जावन विधी शिकयत की कोण संप्रदायाक विरुद्ध जावन विधी शिकत की त्या गुरु शिष्यालंतो कोणेय एकले मरताची म्हणटा जेवो तांगेल मध्ये परस्पर द्वेष आता संप्रदाय प्रकार हांव तुका गुरु तूं मिगेला गुरुदक्षिण निमका हांव तुका गुरुदक्षिण दिवका हे संप्रदाय चुकली म्हूण जाल्यार आमगेल मध्ये वैषम्य बिनी आयला रे म्हाका तें येवचें कुशना जेवो गुरु शिष्यालंतो कोणेय एकले मरताची म्हणस म्हाका तेवूय कुशना तशें जावन हांव हांगा दुखून तुमी आज्ञा केला म्हाका आनी वच्चो येता म्हूण हांगा वच्ची पशी फुडें तुमकां कसो म्हूण गुरुदक्षिण दिना अशें हांव खंडीत वचना म्हाका तें गुरुदक्षिण दिवनू वचका तांतूय तुमकां कसले इश्टाचे वस्त आसल्यार सांगल्यार हांव तेंच हाण दिता म्हूण सांगतना त्या वेळार वेदाक आख्खेक परीक्षा कोरका म्हूण दिसता ते दंतांनी हांसताकय आनी सांग ಸ್ವಲ್ಪ काळ तूं हांगा राब हांव सांगता तुका गुरुदक्षिण कसो कितले की काळ जाल्ले पास उत्तंकान गुरूक प्रार्थना केली की आनी पुणी सांग तुका खंयचे वस्तू हांव गुरुदक्षिणा रुपारी हाण दिवका म्हूण यो शिष्यो गुरुदक्षिणेचे हट करून बसला हांव नाका म्हणल्यार आनी वो आयकुच्यो न्हय म्हूण सांगून वेद कसो म्हणटाची म्हळ्यार चेडा तुका गुरुदक्षिण कसो जायी म्हूण जाय तुगेले अम्माले अम्मा म्हळ्यार अम्मा समान गुरुपत्नी तिगेला वचून निमगी गुरुपत्नीक निमगी म्हूण भारी संतोष अर्धावंतके गुरुपत्नी लागे आनी सांगतके पळय गुरुल अनुग्रहान मिगेल विद्य पूर्ण जाल्ला म्हूण सांगला संप्रदाय आसा कसो न्ही गुरुदक्षिण दिवका म्हूण गुरुदक्षिण कसो दिवका म्हूण निमगेले तुगेले निमका म्हूण म्हणला खंयची गुरुदक्षिण तुमकां जायत सांग्याची म्हूण ती सांगतके पळय तूं पौशेरा जाल्यार बस पौशेरा म्हणले खडो राय आसा तागेले वचून तागेले बायलेले कान्नाचे भांगर मिगेले म्हाका जायी म्हूण निमून हाडका तुवें आजी तुकून 4 दीस जातना थंय एक घरा हांगा आश्रमा एक चांग दिवस आसा ते दिसा मस्त ब्राह्मणांक हांगा जेवणाक म्हण आपयला तांकां त्या कर्णाभरण धारण करूनच हांव त्या ब्राह्मणांक सत्कार कोरका म्हूण सांगून म्हाका इच्छा आसा तशें जावन तूं थंय वचून पौशराजा बायले लागी त्या कर्णाभरण याचन करून हाडतवे तिगेले निमून हाडतवे तूं म्हूण म्हणटना जायता म्हणता यो पौशाले ಅರಮನೆ लागी चमकला वच्चे वाटेर ताका वतरस अरमनेले वच्चे वाटेरी ताका एक व्हड बसवार बशिल्ले एक येतोर मनीस ताका दिसता थोरोची भरती म्हणटा पळय तशी तो सांगता की तूं एक चांग कामा चमकला म्हाका गोतस तुगेलें कार्य सिद्धी जावका म्हूण जाल्यार हें बसवान घाल्लेलें शेण आनी मूत तें भक्षण करून तूं मुखार वचुका म्हूण तेदना ताका दिसता उत्तंका कसो बाये शेण खावचें म्हूण म्हळ्यार
ना बा म्हाका ते परे कुशना ताका इश्ट ना म्हूण कळ्ळें रे तो वृषभार बशिल्लो तो न्हू तो बैसना काय सांगता काही तुगेलो गुरू न्ही हांव सांगला गुरू काही असल एक विशय हेंची वृषभाले सगळीं म्हळ्यार रे शेण आनी मूत प्राशन करून तो चमकलो पळय तुगेलो गुरू न्ही केला म्हगेलो उतरां तांणी एक मन्नण दिला आतां तुवंय तशी करना नातल्या तुका तूं चमकलेलें काम सिद्धी जायना तुका कडेर ताका दिसता पळय एक जावन हांव गुरुदक्षिण दिता म्हूण सांगून उतर दिलां आनी एक कसं म्हूण म्हळ्यार रे हाणें सांगचें पळय तेन्ना म्हाका केप्पी जाता तूं करका म्हणलें केलें काम जायना तशें जावन शेण मूत सकडी प्राशन करून वचप आतां हांव करना म्हूण म्हळ्यार म्हगेलो गुरू ना केला खंय हांव कसलें म्हूण सांगून आनी चर्चा करची नाका म्हणटा त्या बसवाचे शेण मूत पिता आनी ते जेल्ले कुडले शुद्धाचमन म्हणून करता कसले खाल्ले कुडले शुद्धाचमन म्हळ्यार आमी गोट भर नातल्यार एक दोश तो तशी ते खाल्ले गोट भर नातल्यार रे देवाला न्ही स्तोत्र म्हणचे ते पळय केल्ले रे ताका फल ना म्हूण म्हणटाची तशें जावन आचमन करचें म्हळ्यार गोट न्ही भरून घेवन वचचें तशें शुद्धाचमन हो कसो करता ताकाय क्रम आसा बैसून गोट बोरून जाल्यार बैसून 3 पंथाचमन करून शुद्धाचमन म्हणलें तें तशें पळय करता हें कसं करता अमसर ताका वगी वचून पावता 3 दीस भितर चारय दिसाक कसं की ब्राह्मण संतर्पण नेस म्हूण म्हणला गुरुपत्नी ते भितर पावता आनी सुमार वाट आसा म्हणून तो कसो करता राबुनूची शुद्धाचमन करता गडबिडेरी आनी धांवन कशी पुणी पौशाले अरमने लागीं वचून पावलो तो थंय पौश्य रायो थंय बसला पळय सिंहासनार थंयच वता आनी रायो ताका आपयता एक ताका पळयतना उत्तंका पळयतनाची तो एक तपस्वी म्हूण कळटा तशी रायो ताका आपयता ताका अर्घ्य पाद्य दिवन सत्कार करता त्या वेळार कसो जाय तुका म्हणटा हांव आजी तुगेले मागू वयला म्हणटा कडेन रे कसल मागचें हांव तुगेलो सेवक हांव राय जवनाशिपर तुगेलो सेवक तुगेलो कत्री कसल कोरका म्हण म्हाका आज्ञा करी म्हणून पौशरायान सांगतना वो सांगता राया हांव तुगेले मागू वयला म्हगेले गुरूक दक्षिण दिवचे खातीर म्हाका तुगेले बायलेल कर्णकुंडल जावंक आशिल्लें म्हाका तुगेले बायलेल कर्णकुंडल दी म्हणटना तो उत्तंकाले उत्तर आयकता राय सांगता हें म्हगेलें निमगूच पशी तूं सिदा अंतपुरा वच कसो न्ही विश्वास पळय नातल्यार रे अंतपुरा विंगड दार्ल्यांक पटयता जाल्यार रे वो योगी तपस्वी गोतस तशें तो सांगता वस अंतपुरा वचून राणी लागीं निमगी ती कुडले काण दिता पळय घेवन वस म्हूण उत्तंक कसो करता अंतपुरा वता ताका राणी दिसना कुडले वापस अरमने येता आसतना आशिल्लो रायाला सांगता तूं तुका दिवच्या कुश ना म्हूण फट्टी मारलेली की म्हूण म्हाका दिसता तुगेली राणी थंय अंतपुरांत तूं ना मागीर हांव कोणालें निमगुचें म्हणटना ताका बरें आश्चर्य जाता ती अंतपुरांत तूं आसा कितें दिसनी एक घडी आलोचना करता की तो रायो काही सादारण राय न्ही तो व्हड राजर्शी तो आलोचना करतना ताका दिसता उत्तंका इत्ती राणी दिसनी म्हूण कुडलें सांगता पळय म्हगेली राणी भारी पवित्र स्त्री कोणें अपवित्र जाल्ल्यांची जाल्यार ती तांकां पळोवचें मेळना म्हळ्यार अपवित्र जाल्ल्या जनांक ती दिसना इता म्हळ्यार तिगेलें पातिव्रत्य तितलें आसा तुमी कसकी कर्मानुश्ठान करतना वैपरीत्य केला तशें जावन तुमी अपवित्र जाल्ल्यांचे विंगड खंयचे विशय न्हय खंयची एक कर्मानुश्ठाना वैपरीत्यान अपवित्रते तुमकां आयला तशें जावन तुमकां राणी दिसनी कितकी म्हणटना उत्तंक आलोचना करता कसो केला हांवें ताका उडकता वै काली वाटेर येतना एक बसवाले मूत शेण खाल्लें हांव तेदना अमसरार रब्बून वाचमन क्रिये केले हे चूकी न्हय म्हूण वय तेंची तूं अपवित्र जाला म्हण रब्बून जेवो प्रयाण करतना जेवो वतन जेवो सगळें आचमन केलें रे ते कोण आचमन करता तो कर्त्र अपवित्र जाता म्हूण म्हणटना वय म्हूण सांगून ताका दिसता आनी तो कसो करता सुरवेक तोंड धुता पांय धुता तागेले पांया पावल लायकून धुवन घेता आनी पूर्व दिक्का तोंड करून बैसून तो कसो करता एक शब्द करना अशी 3 पंथ उदकान आचमन करता आनी परिमार्जन करचें ह्या पळय संध्यावंदन करतले जना गोतस आचमन केल्लें परिमार्जन केल्लें आनी अंतपुरा प्रवेश केलें भितर वतना ताका पौश्य पत्नी दिसली ती म्हणलेली कसल खातीर तूं हांगा येयला तुका कसो जाय आशिल्लो म्हगेल निमिती हांव तुगेले सेवकी म्हूण लेक कसो कोरका म्हूण तूंची सांग म्हूण तेदना तो सांगता की हे राणी तूं धारण केलेलें कर्णकुंडलच न्हय म्हगेले गुरुपत्नीन गुरुदक्षिणा रुपार निमगिला तुगेले तेंच्या हांव मागू वयला म्हाका दितवे तूं म्हूण म्हणटना तिका उत्तंकाले एक गुरू भक्ती
फळीतना तिक भारी खुश जाला केदनाई दान दिवका म्हण मला एक सत्पात्र व्यक्ती मेळना वैबे आजी मिगे लगीच एकलो सत्पात्र योगितवान एक व्यक्ती आयला ताका दान दिना म्हणल्यार समजयतवे म्हण सांगून लेखून ती तिगेल कन्नाचे दोन्ही कन्नाचे काडता उतंकाले दिता आनी सांगता पळय हें कर्णकुंडल सामान्याचे न्ही तक्षकच न्हय नागराजू तक्षकू हें अपहरण करूक सतत प्रयत्न करतरस जाग्रते तशें तूं भारी जाग्रते रे हें होरका जाता म्हूण म्हणटना तो सांगता की तूं कसले चिंत करूं नाका हांव जाग्रतेर व्हरता तक्षकाक बी निम्मे दुखून हें घेवन वचचें जायना म्हूण म्हणटना तेदना ती जायता आनी तूं मुखार वसा म्हण तेदना तो सांगता पळय म्हाका जाल तितले रायाले वता आनी सांगता राया तुगेले बायलेन म्हाका कर्णकुंडल दिला जाल तितले बगी म्हाका मिगेल गुरुपत्नीला वचून पावका ती कसं की पराचे दिसा हें घालका म्हणलें 4 दीस समय दिले 3 दीस जावन गेले पाहिजे 1 दीस भितर हांव थंय पावका तशें हांव वचवें म्हणटना पौशे सांगता जैत जैत जाल्यार कसं गुतस्वे मस्त वर्ष नंतर तुमगेले तसले एक योग्य व्यक्ती अतिथी जावन आमगेले अरमनेक आयला तसल वेळाक श्राद्धादी कर्म करून तांकां एक भोजन दान न्ही करका म्हूण सांगून शास्त्रांत तो सांगिलस आज हांव वग्गी श्राद्ध करता ಸ್ವಲ್ಪ वेळ दवरून मिगेले सत्कार स्वीकार करूनची श्राद्ध भोजन जावन वचुका म्हणटा तो सांगतरस जायत ಸ್ವಲ್ಪ काळ हांव आसता आनी आत्त पाकशालेंत केल्लेले अन्न घेवन हांव वता जायत म्हणटा त्या वेळाक पाकशालेचे थंय कसं सिद्ध जाला अन्न ताजेनच उतंकाक भोजन करचाक म्हूण बसयता कडेन रे उतंक भोजना बसता ते न्हिवन गेल्ला शीत तांचे भितर एक केस आसता कडेन तो सांगता पळय म्हाका परिशुद्ध सुसंस्कृत अन्न दिवका म्हण हांव तुगेल्या मागील रे जाल्यार अपरिशुद्ध अन्न म्हाका वाडयला तूं मिगेल विशया उदासीन्य केल्ला म्हूण दिसता म्हाका तुका शिक्षा मेळूं का ना तुगेलो दोळ्याचे दृश्टी नाश जावं म्हूण ताका भारी आश्चर्य जाता मिगेल अरमनेन तूं असल पाक सिद्ध जाता म्हूण सांगून नमगुचक साध्य ना त्या वेळाक तो उतंकाक एक शाप दिता निजावन मिगेल अरमनेन आज बरी अपरिशुद्ध अन्न जालेलें ना तूं शुद्धशील अन्न अपरिशुद्ध म्हूण पट्टी सांगता म्हूण जाल्यार तुका मुखारसून चडवां जावचें नाका परस्पर शाप दिलवे पौश्याकय उतंका शाप दिले विशय बेजार जाले उतंकाकय पौश्याक शाप दिलेले विशय बेजार जाले जाल्यार उतंक रायाला सांगता हांव अपरिशुद्ध आहार म्हणून सांगला मात्र न्ही तांचो केसस तूं पळयना नशी म्हाका शाप दिल्लो न्हय तुवें पळय मिगेले म्हाका वाडलेलें अन्न परिक्षा करून पळय कडेरी शितान तूं केस आशिल्लो ताका पश्चाताप जाल्ले रायाक म्हळ्यार रांदप करतना ती रांदप करतली बायल मनीशी ती केस सोडून रांदप करता अशिल्लें दिसता असल कार्य जाल्लें ती विचारणा केली ताणें कडेरी ताका भारी बेजार जालें पळय कोणा कसं की एक चुकी जावन गेल्ले हांव परिशिलन करनी आजवरान आमगेले रांदपांत अशें पळय कसलें जाल्लेलें ना तशें जावन हांव त्या धैर्यार तुका शाप दिल्लो तूं म्हाका क्षम दी म्हाका कोरडू जावचें म्हूण शाप दिला न्हय तुवें ते शाप मागशे घेतवे म्हणून म्हणटना ताका भारी बेजार जाता उतंकाक तो सांगता मिगेलें उत्तर पट्टी जायना इतें म्हळ्यार आमी कितलें की साधन केलेलें योगीचें सांगले नंतर पट्टी जायना जाल्यार एक तुका तें अंधत्व मस्त काळ ना नशी म्हळ्यार मस्त काळ तें अंधत्व आसचें तशी जायना तुका बगी तें अंधत्वा दुखून मुक्त जाता जाल्यार तूं म्हाका निश्कारण जावन शाप दिलेलो वय न्हय तूं म्हाका शिगया म्हूण तेदन तो सांगता हांव मात्र दिल्लेले शाप म्हाका घेवचें जायना इतें म्हळ्यार हांव केलेलें चुकी बाई जाल्यार तुमी उलयले विशयान तूं कोप येवन हांव शाप दिलेले तुमी ब्राह्मण तो सांगता पळय तुमी ब्राह्मणाले हृदय भारी करुणा सागर म्हणटाचे जाल्यार उत्र कठीण म्हणटाचे जाल्यार क्षत्रियाल उत्र चंद जाल्यार हृदय कठीण तांगेलें तशें जावन हांव शापू नश्च पुरो तुमकां जाल्यार तुमगेले वेचे कोप निवन वचका न्हू म्हाका तशें जावन मिगेल शाप हांव मातशें घेना तेदना उतंक सांगता की राया कांय व्हड न्ही तूं शाप मातशें घेवचें नाका इतें म्हळ्यार शापा परिणाम मिगेल वेर जाल्ल्यार न्हय हांव शुद्धशील अन्न अपरिशुद्ध म्हूण फट्टी मारलेले जाल्यार तुगेलो शाप म्हाका लागता आशिल्लो अन्न अपरिशुद्ध जाल्ला म्हूण तुवें पळयलें न्हय म्हणटना तुगेलो शाप म्हाका कसो लागचें हांव वचून येता म्हूण सांगून
वता आणि सांगता काही तुगेल कर्तव्य तू करी साधयामस्तावत मिगेल कर्तव्य याव करता म्हणून सांगून तो तै दुखून कुंडल घेऊन वत रस वत वता ताका वाटेर एकलो नग्न जावन आशिल्लो दिगंबर क्षपणक म्हळ्यार एक नमने श्रमण जन म्हणटा पळय साधक तसो एकलो ताका दिसता तो उतंकाल मागशी येता उतंकान घडी घडीक ताका पळोवचें मागशें घेवन एक पण तो दिसता एक पण तो दिसना कळवे कडेन एक पंत दिसना म्हणटना तो आभरण थंय एक कडेन दवरता दनपार जेल्ला न्हंयतले वचून तागेले आहनी कनी कोरकनवे ते कोरचे खातीर लागीशिल्ले न्हंयतले लागीं ते एक कडेन तिरार ते आभरण दवरला आनी चमकला तेंची वेळू तो राखतर आशिल्लो तो क्षपण कळवे उतंकान वयर येवका जाल्यार कन्नाचें घेवन धांवतरस उतंक हांगा स्नान केल्ले तागेले जप केल्ले पुराय जावन परिशुद्ध जाल्लो देवतेंकय गुरूंकय नमस्कार केल्ले आनी वयर येयले पळयतना ताण दवरलेले कडेन कन्नात ना पळयत तो दूर एकलो तो चिक्षपणाक धांवतरस थंय धांवता ಸ್ವಲ್ಪ वेळानाची तागेले ताका धरून राबोनूय सोडता ते दोळ ते क्षपणकशी जावन आशिल्लो तक्षकू तक्षण तो तागेले निज रूप म्हळ्यार चर्तोल जाल्लो की तो आनी थंय लागीं आशिल्ली एक बिला वचून तो नागलोकाकय वचून तागेल्या अरमनेक पावलो तो कोण तक्षकू कुंडल तागेलो उठो चमकले आतां उतंकाक कळ्ळी कोणेय न्ही दुसरो कोणेय न्ही दुश्ट तक्षकूच यो राणीन म्हाका तितली जाग्रत सांगला कळवे जाल्यार हांव कांय जायना म्हूण लेखली न्हय जेवो आकात सोना म्हूण सांगून तागेले बील कुंडूक एक हातान तो पलाशा दंड काडटा पलाशा वृक्षाचे बड्डो आनी ते बील कोंडिता जाल्यार ते दुर्बल दंडय दुर्बल हो एक ब्राह्मण कितले म्हूण कोंडू येताणे जाल्यार हो राबय नाकय बील कोंडितरस इंद्र वयर दुखून पळयता ताका बारी ह्या ब्राह्मणा वयरी उतंका वयरी करून येता फुडले तागेले वज्रायुधा सांगता ते दंडा भितर प्रवेश करी आनी ताका सहाय करी म्हूण वज्रायुध प्रवेश जाले कुडले पलाशा दंड कितली तीक्ष्ण जाली म्हळ्यार घड भितरी व्हड सुरंग करून कसले कश्ट ना नशी हो नागलोका प्रवेश केला नागलोक म्हळ्यार कशें आशिल्ले ते सांगताची कळवे ओ मस्त धूर थंय आशिल्ले खंय कितले व्हड म्हळ्यार ते शूर जाल्ले ताका दिसला ताजे अंत्य खंय म्हूण कळना कितले की भवन कितले की व्हडले व्हडले टॅरेसा उपर घर व्हडले व्हडले मंटप कितले की महाद्वार उद्यानवनस कसले ना म्हूण ना तसले चंद नागलोका भितरी प्रवेश केला आनी महाद्वारा येद्रा रपता आनी सर्पांक स्तोत्र करता खंय कळवे नाना रिती सर्प स्तोत्र करतरस तो आनी कसं स्तोत्र केल्यार येस पळय तो ते स्तोत्राक कोणेय मोल दिनी थंयची नागांनी जाल्यार तो सोणा ताका कोप येतरस जाल्यार कुडल्यांनी कोप्पून ज म्हूण कडेर म्हणटना सर्व नागा ताणें स्तोत्र करून जाला कडेर तक्षकाकच स्तोत्र करतो तो सांगतरस धृतराष्ट्र नागराजू तो कळवे तागेले सहोदर ऐरावत म्हळेले नागराजू कितले बलशाली म्हळ्यार तो केन्ना मुखार वता तागेले मागशीची कितली की नाग ताका अनुसरसून घेवन वतरस सुर्याल तेजस समीत धृतराष्ट्र म्हळेले सर्पाचे तेजसा येद्राक रब्बना म्हळ्यार वगळ सिकतो जाले तितले धृतराष्ट्र म्हळेले नागराजाक तक्षक कळवे तागेले लागीं तागेले सेवकोरच्याक अनेकानेक सर्पसाची ऐरावत म्हळेले सर्पाची मलगड सर्प तशी आनी सांगतरस खंयचे तक्षकू फुडें कुरुक्षेत्रांत खांडव प्रस्थांत पुरय वास करून आशिल्लो तसले नागराज तक्षकाक म्हाका कुंडल दिवका म्हूण स्तोत्र करतरस हांव तक्षकाले स्तोत्र करतरस तो तक्षकू अश्वसेनू केन्नाय वटूची संचार करतले तशी कुरुक्षेत्रा वास करतर आशिल्ले तक्षकाक श्रुतसेन म्हळेले एक भाव आस आतां तो महद्युम्न तीर्थांत तपस करतरस हांव त्या श्रुतसेनाक केन्नाय उडगास करता म्हणून इतली लायक करून स्तोत्र करता जाल्यार ताका कुंडल मेळ्ळी जाल्यार खंयची नागा न्ही ताका आपणी कसले कर न्ही ताका आतां ताका दिसतरस हांव कसो करचें म्हाका कुंडल हांडिनात न्हू न्ही हांव आतां मुखार कशी न्ही मुगूतांत गेलें कसो करचें म्हूण आलोचन करतना
दोन्ही स्त्री थंय बसल्यांची त्यांनी मस्त नमनेचे दार म्हळ्यार सूत म्हणटा पळय सूत दवरून एक अवंगले नेगी करत रसत त्यांनी ते सुताचे अर्ध धवे अर्ध काळी जावन आस आनी 6 जन बार म्हळ्यार आमी कसं म्हणटाची बारपट्टी आसूची एक चक्र गुंडायत रसाची ताजे लागीं एक चंद घोडो एक मनुष्य आस ताका कसं म्हूण कळना तें जाल्यार तो त्या पळयले कुडले एक आलोचन करून सांगता रस तें चक्र संवत्सर चक्र तशी त्या चक्रान चक्र गुंतर आसतना 360 ते 360 दीस सगळे संवत्सराचे वय त्या गुंतर आस म्हळ्यार थंयसर चेडूं एक चक्र गुंडायत आसा त्या पळयतना ताका उडगास येवची पुराय आनी सांगता रस तें संवत्सर चक्र शुक्ल आनी कृष्ण पक्ष म्हूण म्हळ्ळें शुक्ल आनी कृष्ण पक्ष म्हळ्ळें दोनी पक्ष आस ते दव ते सुता लाडीचे दव भाग आनी काळभाग उडगास करून तो सांगता रस आनी ते संवत्सर चक्र चेडूं गुंडायत आसत न्हय तेच तो सांगता ऋतू समान जावन आसूचे चेडूं गुंडायत आसाची ते चक्र संवत्सर चक्र म्हूण लेखल्यार 12 गुट म्हळ्यार 12 मास ते पळय तो सांगता रस आनी ते स्त्री पुरुश रूप धारण करचें आसलें ते 2 जन बायल मनशो तांणी कसं करताची संवत्सर म्हणलेले अवंगले तांणी नेगी करता रसाची म्हणून तो सांगता रस आनी स्तुती करता तो पुराय जना कोणाक अग्नीक महेंद्राक इंद्राक पर्जन्याक सगळे जनाक तो नमस्कार करता सुरवे इंद्राक नमस्कार करता इंद्राल स्तोत्र सांगता कडेर म्हणटा न्हू वोंवटे येता पाप तशी वोंवटे न्हू स्तुती कोण कोण वोंवटेलो हांच्यान मनाकय टेंशन जाता रस ताका गुरुपत्नीन सांगेल वेळाक व्हरना नातला रे ती कसं लेखतली हांवे जावन गुरुदक्षिण दिता म्हूण सांगिले मिगेल अहंकार म्हूण लेख येशनाचे गुर आनी गुरुपत्नी म्हूण तसल सकट दिसता त्या वेळा एक महापुरुश ताका दिसता तो आपयत खंय तुगेले स्तोत्रा पळय हांव बारी मेचवला तूं कसो जाय सांग म्हूण ते दना तो सांगके तूं बदच मेगे स्तोत्राक मेचवला म्हूण जाल्यार हे पाताळा आसूचे सर्प पुराय मेगेले अधीना आसूं का म्हूण ते दन तो सांगता तागेले एक अश्व आशिल्ले थंयच एक महापुरुश आनी अश्व म्हणलेलें न्हय ते अश्वाचे गुदद्वार ते पुंकू का तुवें म्हूण म्हणटा तो तशी करता ते दना ताणें फुंकताची त्या घोड्याचे नवद्वारा दुखूनय अग्नी येवन सगळे पाताळ लोक उज्जैन लासून वतकी म्हूण जावका तशें जाला कुडले तक्षकू धांवन येयलो भायरी आनी उत्तंकाले म्हणालो तूं मिगेल पाताळ लोक विनाश करूं नाका तुका जाय जाल्यार कुंडल न्हू घे हे घेवन वच म्हणून उतकाक मस्त आनंद जाले जाल्यार एक क्षण तो लेखतकय आश्रमा दुखून येवन 3 दीस जाला आनी 4 दिसाक येवका म्हूण म्हाका आज्ञा दिलेले कितली दूर आसा आश्रम हांव वच्चें आसवें आनी आज वचून पावचें आसवें मिगेले इतले श्रम निरर्थक जाले न्हय मिगेले गुरुमातेले शापाकय हांव आतां शापूय म्हाका मेळटा न्हय म्हूण ताका भारी बेजार जाता कडेर अश्वारोही तो पुरुश आसा न्हय तो महापुरुश उतंकाल तोंड पळयता मस्त चिंत ताका म्हूण कळ्ळें कसो चिंत म्हूण ताका कळ्ळें फुडलें तो सांगता यो मिगेल घोड्यारी बैस म्हूण ताण घोड्यार बैस तुका जाल्यार मनोवेगारी म्हळ्यार आतां हांगास म्हण आतां गुरुपत्नी आश्रमा वरलें वचून पावका म्हूण लेखलें कुळ्ळें थंय पावून जाल्लें ताणें थंय पावलें कुळ्ळें ते घोडोय ना तो सभारूय ना हांगा गुरुपत्नी न्हांवन न्ही जाल्यार मान तिगेलें आत्तेत्तलो उत्तंकू आत्तेत्तलो म्हूण सांगून ती निरीक्षा करतरस तिगेल त्या ब्राह्मणान पुरे भोजना येवची वेळ लागी येवन जाला पुराय तयार करून जाला हिणें ती कत्तानी सहन चुकून गेली आनी उतंका शाप दिता म्हूण लेखू का जाल्यार तो घेवन तिगेले की कर्णाभरण दिल्लें तिका साश्टांग नमस्कार केल्ले तिका भारी आनंद म्हणाल खंय उतंका क्लप्त समय म्हणटा पळय म्हळ्यार येवका जालेल्या वेळाक तूं आयला तूं निरपराधी म्हाका गोतस कसो की चुकूनच चपूर तुका वेळ तुका शाप दिनी हांव जाल्यार आतां आशिर्वाद दिता तूं भारी श्रेयवंत जाता तुका सर्वसिद्धी प्राप्त जाता
कडे रे गुरुपत्नीला आशीर्वाद मेळ्ळो, गुरुला चमकलो, गुरुक अभिवादन केलें. विधान निमगेलें इतली विळंब जाल्ली इती तुका म्हणून उदकान तक्षकान कसो बाद दिला म्हणून पुरय सांगलें. आनी म्हणलें म्हाका कुंडल हांगा हाडची कामान तूं. नागराज तक्षकान म्हाका मस्त बाद दिल्लें. नागलोकाक वचुका जाल्लें थंय दोनी स्त्रियो आमगेले नेगी करतर आशिल्लीची. तांणी नेग करचे आमगेल्याचे दार आसना धवो काळो दोनी आशिल्लो. ताजे गुडार्थ कसले म्हूण मागीर थंय 12 आशिल्ले चक्र सजन बालक गुंडाई तर आशिल्लीची ताजे रहस्य कसलें हाणें कसं की आलोचन करून थंय सांगला जाल्यार आतां गुरुले निमगी तरस आनीक कसं म्हणल्यार ताजे पशी फुडें हांगा दुखून हांव वतना पौशाले अरमने मेळका जाल्यार म्हळ्यार तागेले नगर मेळका जाल्यार वाटेर एक व्हड बसव पळयलें. त्या बसवा वयर एक महापुरुश बैसून आशिल्लो. तो म्हाका पळयल कुडलें उतंका हे बसवाचे शेण आनी मूत दोनी प्राशन करी. तुगेले गुरूनय प्राशन केल्ला म्हणाल म्हाका कसं म्हणर तुजें न्ही जाल्यार तुमी केल्ला म्हणली कुडलें हांवय तें पळय केल्लें. तो महापुरुश कोण ते बसव कोण हें पुरें एक रहस्यमय अशें दिसता म्हाका. तुमी सांगताचे वे म्हूण निमगीता पळय आमकांय रहस्यमय दिसली न्हू या पळय कसला भारत नातिले विशय म्हणून आतां ताजे विशय पळय सांगता म्हणून उत्तंक गुरुले निमगीता. गुरू त्या प्रकृतीचे एक रहस्य तें हांव सांगता तुका. सांगता ते दोनी बायल मनशे धात्री आनी विधात्री म्हूण म्हणचे तांकां काळ आनी धवे दोर सूत आसना सकाळ आनी रात्रीचें निर्देशन करता पळय ता हाण लेखील तशी तांणी सांगताची. 12 ते असूचे चक्र 12 म्हयन्याचे एक संवत्सर चक्र तें गुंडायतल स बालक वसंत इत्यादी स ऋतू. आनी सांगता यह पुरुषः स पर्जन्यो यो अश्चसो अग्निः यह ऋषभस्त्वया तैरबिल अश्वारोही एक मनुष्य तुका दिशील न्हय तो कोणय न्ही तो पर्जन्य. ते अश्व अग्नी तूं आश्रमां दुखून वतना वाटेर एक बसव पळयल म्हणणं ते हस्तीचे राय जावन आशिल्लो ऐरावत म्हळ्यार हस्ती. वृषभारोही विंगड कोणय न्ही त्या बसवा वयर बशिल्लो वृषभारोही कोणय न्ही ऐरावता वयर बसच्यो इंद्रू तो मिगेल मित्र तो बारी प्रितीत तो. तूं प्राशन केल्लें ते शेण आनी मूत म्हूण तूं लिखला न्हय तें अमृत इतें म्हळ्यार तूं मिगेल कामा खातीर ते नागलोका थंय वचुका जत्ता म्हणून गोत्त आशिल्लो ताका. इतें म्हळ्यार तक्षकू ते कर्णकुंडल काडच्या राखून बसला म्हणून म्हणटना तुका नागविश लागना नशी अमृत प्राशन करयल ताणें म्हूण म्हणटरस. आनी म्हणटा सही भगवान इंद्रो मम सखा त्वदनुक्रोशात इमम अनुग्रहम कृतवान. पळय तो इंद्रदेव मिगेल मित्र जाल्यार देखून तुगेले वयर करुणेरी मिगेल काम करचे खातीर तूं आयला म्हूण कळ्ळी कुडलें ताणें तुका अनुग्रह केला. आनी सांगता तो तागेल्या अनुग्रहा निमतीची तुका हें कुंडल पुरें घेवन सुकारांक घेवन पावच्या साध्य जाल्लें. तुका त्या पाताळा वचाक तूं पलाशा दंडान बील कोंडितना तागेले वज्रायुध तुगेले पलाशा दंडा भितर प्रवेश जेवचे तशें करून वग्गी सुरंग करून दिल्लें ताणें. पळय मिगेल काम तूं केल्लें तूं गुरुदक्षिण दिवका म्हूण लेखिल्लें तूं दिल्लें आनी तूं तुगेले इच्छे प्रकार तूं खंय म्हणून थंय वचून राबयत कशी जाय जाल्यार तशी तूं गुरुकूल करून की कसं की तुगेलें श्रेयस खंयचें आसा तें पळोवन घेवन तूं जिवन चलायसिल्लें जाल्लें तुका देव बर करता म्हूण सांगून तो आशिर्वाद दिता. आतां उतंकाक गुरुल विशय गुरुले अनुमती केले जाल्यार तक्षकाल विशयान तुला कोप वच्चे न्ही ताका कशीय पुणी प्रतिकार करूं का तक्षक ताका कशी सोडूनच म्हूण सांगून तो मुखार वतना ताका हस्तिनापुरा वचा म्हूण दिसता. तांकां खंयचे पुरावचना पळय आस्ती गिस्ती करून हांगा घर थंय येना थंयची ते दन कशी म्हळ्यार पुरे ब्राह्मण कुमारान गुरुकुला वचून शिकचे ताजे नंतर तांगेलें जिवन तांतांनी करचें अन्ना अम्मा भार जेवचें ना. तशी तो लेखता हस्तिनापुरा वचा म्हूण सांगून ताणें हस्तिनापुरा वतना थंयचे जनमेचे आलेक तो ताका भेट जाता. इतें म्हळ्यार ताणें हस्तिनापुरा वतना जनमेजयो तक्षशिले चमकलो म्हणाल पळय दंडयात्रेक तो वापस आयला. थंय जनमेजयो पुरे काम जावन ताण चमकलेलें कामान तो जय जावन ताणें कसं कसं केल्लें म्हूण म्हळ्यार विशय तागेले पुरे मंत्र्यांक पुरोहिताक पुरे सांगचे खातीर आसतना भितर बशिल्ले तेन्ना उत्तंकू थंय वचून पावता जनमेजयाक आशिर्वाद करता आनी सांगता राया तूं एक महाकार्य कोरका त्या विशयां तूं कसलें आलोचन करना नशी खंयची एक दंडयात्रा न्ही कोरून आयला न्हय
अज्ञानांतू बुडल्यावर दिसतं नव्हतं म्हणून ताका जनमेजे आश्चर्य जाता तो उठयता ताका अर्घ्य देऊन सत्कार करून म्हणटरस तू ऋषी एक श्रेष्ठ तपस्वी म्हणून गोतस म्हाका जलरी हाव कसले अधर्म करतरस म्हूण कळ्ळी म्हाका म्हूण सांगून तो उतंकाल्या पुरे निमगुचाक एक प्रयत्न करता हें कसलें म्हूण म्हळेल पाहिजे दिसाक आमी पळोवया आजी सांगेल सरबई परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते ही स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता